सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 26 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले। फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तिरसात चिंब न्हाऊन निघाला। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची जिल्हा शल्य चिकित्सांमार्फत तपासणी। सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे। शिक्षकांनी बदली संदर्भात वैद्यकीय कारणास्तव जी कागदपत्रे जोडली आहेत त्याची तपासणी जिल्हा शल्य चिकित्सांमार्फत सुरू करण्यात आली आहे। सुमारे 583 शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे। साताऱ्यात सोन्याची वीट देण्याच्या आमिषाने फसवणूक। तुमचे सोन्याचे मंगळसूत्र द्या, त्या बदल्यात सोन्याची वीट देतो असे सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शालन भीमराव भिलारे वय 57 सातारा यांनी तक्रार दिली आहे। संशयितांनी महिलेचे 30,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र घेतले, मात्र त्या बदल्यात सोन्याची वीट दिली नाही। फसवणूक झाल्याने महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। सातारा येथे महामार्गालगत पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरी। सातारा महामार्गालगत पार्क केलेल्या कारची काच फोडून रोख रक्कम 25,000 रुपयांची चोरी करण्यात आली आहे। ही घटना दिनांक 23 जून रोजी घडली आहे। या प्रकरणी श्रीरंग उत्तम सावंत वय 49 राहणार कोडोली सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। चोरट्यांनी कारची काच फोडून लेदर बॅग मधील रोख रकमेसह इतर महत्वाची कागदपत्रे ही चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे। सातारा शहरात केबलचे दर वाढण्याची शक्यता। सेट टॉप बॉक्स व्यतिरिक्त सातारा शहरांमध्ये विविध वाहिन्यांची सेवा देणाऱ्या केबल व्यावसायिकांचे प्रक्षेपणाचे दर वाढण्याची चिन्हे आहेत। तुटपुंज उत्पादनामध्ये सेवा देण्याची धडपड करणाऱ्या केबल व्यावसायिकांची सातारा पालिकेने पंचायत करून ठेवली आहे। पालिकेने केबल वायर जोडणीसाठी 50 रुपये प्रति चौरस फूट शुल्क आकारण्यास सुरुवात केल्याने केबल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। त्याचा फटका नागरिकांनाही बसणार असून केबलचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। साताऱ्यात अज्ञात चौघांकडून वाहन चालकास खंडणीची मागणी। सातारा शहराजवळ महामार्गावर ट्रक चालकाला अडवून चौघांनी खंडणीची मागणी केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना दिनांक 23 जून रोजी घडली आहे। किशोर बापू ठोंबरे वय 32 राहणार नाताचीवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी तक्रार दिली आहे। दुचाकी व कारमधून आलेल्या चौघांनी तुमच्या वाहनाचे हप्ते थकले आहेत, वाहन गोडाऊनला जमा करा असे म्हणत धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। कराडचे उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर रिक्त पदांचे ग्रहण, रुग्णांच्या सेवेवर परिणाम। कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाला लागले रिक्त पदांचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही। रुग्णालयात डॉक्टरांसह अनेक पदे रिक्त आहेत, त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याचे दिसते। रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही, तसेच तज्ञ नसल्यामुळे अत्याधुनिक मशीनही धुळकात पडून आहे। उपजिल्हा रुग्णालयात विविध प्रकारची तब्बल 19 पदे रिक्त आहेत, त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक यासह वर्ग 3 व 4 ची अनेक पदे रिक्त आहेत। या रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच कामाचा ताण पडत असून त्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे। सैदापूर तालुका कराड येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार। कराड मसूर मार्गावर भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। ही घटना विद्यानगर सैदापूर तालुका कराड परिसरात घडली। सुनील गोपाळ पोरे वय 60 राहणार राजसारथी कॉलनी बनवडी असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून सोमवारी रात्री SGM कॉलेज परिसरात हा अपघात झाला। कार चालक प्रांजल अमोल शिंदे वय 21 राहणार साई गार्डन मागे विद्यानगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाटण संगमनगर खराब रस्त्याविरोधात पाटणमध्ये रास्ता रोको। पाटण संगमनगर धक्का रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पर्यायी रस्ता वाहून गेल्याने नागरिकांसह प्रवाशांची झालेली गैरसोय व शेतजमीन हस्तांतरण मोबदला तातडीने मिळावा यासाठी सदर कंपनीच्या विरोधात कोयना विभागाचे सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी संगमनगर येथे उभ्या पावसात रास्ता रोको करण्यात आला। पाटण ते कोयनानगर मार्गावर 2 ते 2.5 तास आंदोलन सुरू असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। महाबळेश्वर मध्ये रस्त्यांवर खड्ड्यांची रास, पर्यटकांसह स्थानिकांना मनस्ताप। देश विदेशातील पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर मध्ये येत असतात। पावसाळी हंगामामध्ये रिमझिम पाऊस, दाट धुके व निसर्ग सौंदर्याचा आनंद पर्यटकांची रेलचेल चालू असते। मात्र यंदा महाबळेश्वर मधील प्रमुख मार्गांवर खड्ड्यांची रास लागली आहे।
रस्त्यांची चाळण झाल्याने पर्यटकांसह स्थानिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खड्डे चुकवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.